राइट। जब आपके 12 महीने में 10,000 पीवी का बिजनेस होता है, उसे कहते हैं फाउंडर्स प्लेटिनम। तो पहले फाउंडर्स प्लेटिनम लीडर से रूबरू होते हैं दोस्तों, और मुझे बहुत गर्व है कि वो मेरे अपलाइन है। सर जो है वो कारंजा से है। सर एक जूनियर लेक्चरर है, और सर के कारंजा में कोचिंग क्लासेस भी है, और इस बिजनेस को अपनी वाइफ के साथ, वैष्णव मैम के साथ में, जो एक एक्स लेक्चरर रह चुकी है, और इस बिजनेस को फुल टाइम बिल्ड करते हुए एक एंटरप्रेन्योरशिप कर रही है। सो हेल्प मी वेलकम ऑल द वे फ्रॉम कारंजा माय ग्रेट अप्लाई, सुनील सुड़के सर एंड वैष्णवी मैम। जोरदार ताली से स्वागत कीजिए दोस्तों। थँक्यू विनोद सर. मित्रांनो, नाव आहे तेच सुनील सुडके, बाय प्रोफेशन ज्युनियर लेक्चरर. आणि लेक्चरर लागण्याच्या आधी मी सक्सेसफुली कोचिंग क्लासेस पण चालवले. आणि सहज एक दिवशी माझे स्पॉन्सर अक्षय गुलाने, जे माझे विद्यार्थी होते, त्यांनीच मला कॉल केला. म्हणे सर, सक्सेसफुल बिझनेस कपल्स येत आहे म्हणे बिझनेस अपॉर्च्युनिटी दाखवण्यासाठी, तुम्हाला आवडेल का म्हणे तिची माहिती घेणं. मी गेलो. ऍक्च्युली माझी इच्छा नव्हती, पण प्रेझेंटेशन संपता संपता गेलो. मला वाटलं यार एक विद्यार्थी मला काय सांगू शकतो. पण बघा, गॉडचा प्लॅन कसा असतो, विद्यार्थीच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या घरामध्ये मोठी अपॉर्च्युनिटी येऊ शकते. एवढे सरांचा प्लॅन बघितला. ऍक्च्युली प्लॅन बघितल्यानंतर थोडस मला फील झालं की एक हायली एज्युकेटेड व्यक्ती जर एवढा कॉन्फिडेंटली हा प्लॅन प्रेझेंट करत आहे, मी विचार केला, म्हटलं काहीतरी आहे निश्चित याच्यामध्ये, खूप मोठी अपॉर्च्युनिटी दडलेली आहे. बिझनेस सुरू केला मित्रांनो. सुरू तर केला, पण सुरुवातीला थोडेसे चॅलेंजेस होते. पहिलं चॅलेंज माझंच होतं. एक एज्युकेटेड व्यक्तीने हा बिझनेस का करावा, असं एक मोठं चॅलेंज होतं. पण हळूहळू घेवडे सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, त्यांचं काउन्सिलिंग घेतलं, सीडीज ऐकल्या, बुक्स वाचले, फंक्शनला गेलो. पहिलं मोठं फंक्शन बघितलं पुण्याचं, तिथे मोठा अँबे दिसला. आणि म्हटलं, जर माझी अपलाईन मला जबरदस्तीने का होईना फंक्शन मध्ये नेते, निश्चित म्हटलं फंक्शनच्या मागची ताकद खूप मोठी आहे ना. काल पण मित्रांनो आम्ही बीबीएस पाहिलं, आणि मला तर प्राऊड फील होते की एवढं जबरदस्त बीबीएस झालं की 12 वाजताच्या आधीच मित्रांनो सर्व हॉल पॅक झाला होता. आम्ही 12 वाजायला 10 मिनिटं कमी असताना सरांसोबत एंट्री केली. जबरदस्त स्वागत झालं. आणि मला त्यावेळीच कळालं होतं पुण्याला जेव्हा फंक्शनला गेलो, की म्हटलं माझी अपलाईन एवढी महाराष्ट्रामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये खूप त्यांना व्हॅल्यू आहे, त्यांना रिस्पेक्ट आहे. आणि म्हटलं आपल्याच टीमला जर यांचं मार्गदर्शन भेटते, म्हटलं कुठेतरी आपण 7 जन्माचं पुण्य केलं मित्रांनो. खूप बढिया बीबीएस झालं. मला पर्सनली खूप शिकायला भेटलं. निश्चितच येणाऱ्या बीबीएस मध्ये माझे खूप सारे म्हणजे डाऊनलाईन्स राहतील, यात काही शंका नाही. जस्ट मित्रांनो सिम्पली बिझनेस केला. कधी अपलाईनवर सुरुवातीला आम्ही अपलाईनवर रागू भरायचो, पण लक्षात आलं की अपलाईन सोबत नाराज राहिलं तर आपलाच बिझनेस पुढे जाणार नाही. म्हटलं फ्रँकली अपलाईनला सर्व गोष्टी सांगितल्या, बिझनेस कसा वाढवायचा त्यांच्याकडून शिकलो. आधी आम्ही आमच्या मनानेच बिझनेस केला. आणि ज्यावेळी राईट आम्ही काउन्सिलिंग मध्ये आलो अपलाईनच्या, तेव्हा बिझनेसनी प्रगती केली मित्रांनो. आम्ही अपलाईनच्या खांद्यावरून कमरेवरून खाली उतरलो. स्वतः बिझनेसचा चार्ज घेतला, प्लॅन्स डेमो दाखवायला लागलो. कुठे चुकलं असेल तर अपलाईन कडून करेक्शन करून घेतलं. नो डाऊट या बिझनेसमध्ये वैष्णव मॅडमची सुद्धा मला खूप साथ भेटली मित्रांनो. ओव्हर टू वैष्णवी. ओके, थँक्यू थँक्यू टीम, थँक्यू सर अँड मॅम. आणि जबरदस्त प्लॅन झाला असता, आणि आजचे होस्ट पण पॉवरफुल एकदम, है ना. प्राऊड ऑफ यू दोघांनाही. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन. आणि नाव आहे वैष्णवी सुडके, आणि एज्युकेशन MA BEd झालं. ऍज अ लेक्चरर मी जॉब पण केला फ्रेंड्स, आणि गेली 5 वर्ष झालं आम्ही या बिझनेसमध्ये आहे. खरंच आज खरं वाटते की थँक गॉड आहे ना, या बिझनेसला आपण हो म्हटलं. कदाचित नाही म्हटलं असतं ना तर एवढे सारे रिवॉर्ड मिळाले नसते. काल फ्रेंड्स आम्ही जे जबरदस्त बुलढाण्याचं फंक्शन अटेंड केलं, सगळ्यात पहिले तर आम्हाला रात्रभर झोपच नाही आली, कारण रात्रभर आम्ही आमच्या मेंटर आशा मॅडम आणि डॉक्टर बाबाजी केवडे सर यांच्यासोबत आणि आमच्या टीम सोबत, आणि त्याच्यानंतर आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं मर्सिडीज मध्ये. त्यानेच झोप नाही आली की बाबा, जे आपलं ड्रीम होतं की मर्सिडीज डोळ्यानं बघत होतो है ना, त्याच्यात बसायला मिळते, या अपेक्षेने झोप आली नाही. आणि एवढं छान ट्रॅव्हलिंग झालं आमचं, वाटलं नाही एवढं लांब गेलो. खरंच फ्रेंड्स ड्रीम बिल्ड झालं. आणि त्याच्यानंतर तर काय जे धमाका झाला बुलढाण्यामध्ये, पॉवरफुल, पॉवर पॅक है ना. एवढी पब्लिक, म्हणजे एवढे लोक, खरंच फ्रेंड्स एवढा क्राऊड
एवढे मी बीबीएस अटेंड केले पण एवढा क्राऊड मी बघितलाच नाही. एवढं जबरदस्त फंक्शन, किती हेवी प्रमोट केलं फ्रेंड्स त्यांनी. आणि मला तिथे एक गोष्ट शिकायला मिळाली. बीबीएस मधून तर नो डाऊट खूप काही शिकायला मिळालं. ते पॉवर पॅकच मिळाला सगळा 3 घंट्याचा. पण तिथे मला एक शिकायला मिळालं की प्रमोशनची ताकद. खरंच अनुप गवई सरांना मानावं लागेल की मला हे लक्षात आलं की यार ते पण फाउंडर प्लॅटिनम आहे, मी पण आहे. तर एवढ्या लोकांना त्यांनी प्रमोट केलं. तर डेफिनेटली जेव्हा नंतरचे फंक्शन राहील ना फ्रेंड्स, आपले पण नंबर एवढेच असणार बॉस, आहे की नाही. आणि आपल्या मेंटर अपलाईनचा वेळ लोक विकत घेत आहे, लोक त्याचा फायदा घेत आहे, आपण का नाही घ्यायचं. बस आता हेच गोल राहणार आहे फ्रेंड्स. नेक्स्ट फंक्शन हेवी प्रमोशन करायचं. सो थँक्यू. ओव्हर टू यू ऑसम होस्ट विनोद सर. थैंक यू मैम, थैंक यू वेरी मच. तो देखिए